कॅल्शियम एवढं महत्त्वाचं का आहे? कॅल्शियम डेफिशियन्सीची नेमकी कारणं काय? आपल्याला कसं कळेल की आपल्या शरीरामध्ये कॅल्शियमची कमी आहे की नाही? आणि आपण कॅल्शियम कसं घेतलं पाहिजे की ज्यामुळे किडनी स्टोनचा धोका टाळू शकू? अगदी सरळ आणि सोप्या पद्धतीने आपण व्हिडिओ समजून घेऊ. जर कॅल्शियमची कमी पूर्ण नाही केली तर हाडे ठिसूळ होऊ लागतात. पण प्रश्न असा पडतो की कॅल्शियमची कमी नेमकं का होते? आपण तर रोज चांगलं जेवण करतो, चांगला आहार घेतो, मग का? कारण असे की आपल्या आहारामध्ये योग्य किंवा पाहिजे तेवढं कॅल्शियम नाहीच आहे. बरं, जरी त्यातून आपल्याला कॅल्शियम मिळतही असेल तरी आपलं शरीर त्याला ॲब्सॉर्बच करत नाही. असं का होत असेल? बऱ्याच वेळा आपले पोट खराब असतील किंवा आपल्याला अशी काही औषधं सुरू असतील की ज्यामध्ये स्टेरॉइड्स वगैरे असतील. हे औषधे आपल्या कॅल्शियम ॲब्सॉर्प्शनला बऱ्याच वेळा अडथळा निर्माण करू शकतात. तसं बघायला गेलं तर दारू, सिगरेट, चहा, कॉफी आणि खूप जास्त प्रमाणात साखर असलेले पदार्थ किंवा खूप जास्त प्रमाणात साखर, या गोष्टी सुद्धा आपल्या शरीरातील कॅल्शियम ॲब्सॉर्प्शनला अडथळा निर्माण करतात. म्हणूनच जर आपल्या शरीरामध्ये कॅल्शियमची कमतरता व्हायला सुरुवात झाली तर आपल्याला काही लक्षणे जाणवू लागतात. जसं की पाठीचा कणा म्हणजेच लोअर बॅक पेन, पाठदुखी, कंबरदुखी, मानदुखी, अचानकपणे नख तुटणे, नखांवर पांढरे डाग येणे, थकवा किंवा अशक्तपणा जाणवणे, सांध्यांमधून जॉईंट्समधून कटकट आवाज येणे, आपण थोडे जरी कुठं पडलो तर हाड फ्रॅक्चर होणे, दातांना कीड लागणे, हातापायांना मुंग्या येणे, गोळे येणे, असे काही लक्षणं आपल्याला जाणवू लागतात. सोबतच स्त्रियांमध्ये मासिक पाळीमध्ये अडथळा येणे किंवा वेळेवर न येणे किंवा त्यांची त्वचा कोरडी पडणे, असे काही लक्षणं स्त्रियांमध्येही आढळले जातात. मग यावर उपाय काय? यावर आपण घरगुती उपाय किंवा औषधी उपाय देखील करू शकतो. मित्रांनो, व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी अशाच माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओंसाठी चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना आणि फॅमिलीमध्ये व्हिडिओला शेअर करायला विसरू नका. जसं की दूध आपणा सर्वांना माहीतच आहे. दूध हा कॅल्शियमचा महत्त्वाचा घटक आहे. पण दुधापेक्षाही असे काही महत्त्वाचे पदार्थ आहेत की जे कॅल्शियमने भरपूर आहेत. दुधामध्ये जर आपण बघितलं तर 100 मिलीग्राम दुधामध्ये 125 मिलीग्राम कॅल्शियम आढळतं. पण मित्रांनो, सगळेच आपण दूध पितो का? जरी आपण पित असू तर आपल्याला ते पचतं का? बरं, काहींना आवडत नाही. आणि तसं बघितलं तर दूध आजच्या काळामध्ये रासायनिक पद्धतीनेच येतं, तेही शरीरासाठी हानिकारकच. चला तर असे कोणते पदार्थ आहेत जे दुधाव्यतिरिक्त कॅल्शियमने भरपूर आहेत आपण पाहूया. पहिला म्हणजे चुना. चुना तर आपल्या सगळ्यांना माहितीच आहे. हा चुना कॅल्शियमचा खूप मोठा स्रोत आहे. पण जर आपण एका गव्हाच्या दाण्या एवढा चुना जर आपण रोजच्या जेवणामध्ये म्हणजेच रोजच्या आहारामध्ये घेतला किंवा दह्यामध्ये मिक्स करून जरी खाल्ला तर त्यामधनं आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात कॅल्शियमची पूर्तता होते. आयुर्वेदानुसार आपण चिमूटभर चुना जर दह्यामध्ये मिक्स करून खाल्ला तर आपल्याला 15 ते 20 दिवसांमध्येच कॅल्शियमच्या कमतरतेपासून मुक्तता मिळते आणि छान रिझल्टही मिळतात. जर आपण हा चुना पाण्यामध्ये मिसळून खाल्ला तर आपल्याला पाहिजे तसा रिझल्ट मिळणार नाही. म्हणूनच कॅल्शियम सप्लिमेंट्स म्हणजेच टॅबलेट, सिरप, कॅप्सूल ह्या पाण्याबरोबर घेतल्या जात नाही, कारण किडनी स्टोनचा धोका निर्माण होऊ शकतो. दुधासोबत कधीही उत्तम. दुसरे म्हणजे पांढरे तीळ, ज्याला आपण इंग्लिशमध्ये व्हाईट सिसम असे म्हणतो. 100 ग्राम तिळामध्ये जवळपास 975 मिलीग्राम कॅल्शियम हे उपलब्ध असतं आणि जवळजवळ दुधापेक्षा 8 ते 10 पटीने यामध्ये जास्त कॅल्शियम मिळतं. सोबतच तिळामध्ये झिंक, मॅग्नेशियम, मॅंगनीज असे खनिजे देखील उपलब्ध असतात, जे की कॅल्शियम ॲब्सॉर्प्शनसाठी खूप महत्त्वाचे ठरतात. सोबतच राजमा, काळे चणे, हिरवे मूग हे देखील उत्तम. तिसरं म्हणजे नाचणी, ज्याला आपण हिंदीमध्ये रागी असंही म्हणतो. 100 ग्राम नाचणीमध्ये जवळपास 330 मिलीग्राम एवढं कॅल्शियम उपलब्ध असतं. त्यामध्ये आयरन, पोटॅशियम, फायबर हे देखील मिळतं, जे की आपल्या शरीरासाठी उत्तम.
चौथं म्हणजे राजगिरा. राजगिरा हा आपल्या सगळ्यांना माहितीच आहे. 100 ग्राम राजगिऱ्यामध्ये जवळपास 340 मिलीग्राम इतकं कॅल्शियम मिळतं. सोबतच त्यामध्ये विटॅमिन बी, मॅंगनीज, विटॅमिन सी देखील मिळतं. राजगिरा हा एकमेव असा पदार्थ आहे की ज्यामध्ये पूर्ण 9च्या 9 अमिनो ऍसिड्स बघायला मिळतात. राजगिऱ्याचे लाडू वगैरे तर आपण खातोच, सोबतच हे वजन आणि फॅट कमी करायला देखील मदत करतं. मित्रांनो, आपल्याला सगळ्यांना तर माहितीच आहे की गाईचे दूध म्हणजे कॅल्शियमचा महत्त्वाचा सोर्स. जर तुम्हाला दूध आवडत नसेल किंवा प्यायचं नसेल किंवा काहींना पचत नसेल तर मी सांगितलेले पदार्थ तुम्ही तुमच्या रोजच्या जेवणामध्ये ऍड केले तर तुम्हाला उत्तम रिझल्ट मिळतील. आणि हेही नको असेल तर मी तुमचा फार्मसिस्ट तुम्हाला काही औषधे सांगतो. ते औषधे घेऊन देखील तुम्ही कॅल्शियमची कमतरता पूर्ण करू शकता. पहिलं म्हणजे शेलकाल 500, ज्याच्या 2 टॅबलेटमध्ये जवळपास 4 ग्लास दुधा एवढं कॅल्शियम हे उपलब्ध असतं. ही गोळी जवळपास 144 रुपयांना कोणत्याही मेडिकलमध्ये सहजासहजी उपलब्ध असते. दुसरी म्हणजे सिपकाल 500. ही गोळी 104 रुपयांना कुठल्याही मेडिकलमध्ये तुम्ही सहज मिळवू शकता. तिसरी म्हणजे जेमकाल कॅप्सूल. हिचाही रिझल्ट अगदी उत्तम आहे. यामधलं तुम्ही कुठलेही टॅबलेट किंवा कॅप्सूल ट्राय करू शकता. जर तुम्हाला टॅबलेट देखील नको असेल तर लिक्विड फॉर्ममध्ये याच नावाने सिरप देखील उपलब्ध आहे, तेही तुम्ही घेऊ शकता. पण कुठलेही कॅल्शियम सप्लिमेंट घेण्याआधी डॉक्टरांचा सल्ला हा आवश्यक. आशा करतो की दिलेली माहिती आणि व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये तुमचा अनुभव नक्की शेअर करा. तोपर्यंत धन्यवाद.